भीमा आपण कुठे असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठाकडे या। गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल पहिला चेंडू या ठिकाणी पळताना आपण पाहतो या स्पर्धेमधील फर्स्ट बॉल गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पहिला चेंडू सुंदरतेने या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न इनटू द गॅप मध्ये एक धाव कंप्लीट दुसरी धावेचा प्रयत्न यस 2 रन आर व्हेरी इझिली कंप्लीटेड 2 धावा इझिली डन केल्या गेल्या। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बॅटर अजयला लेफ्ट हँडेड बॅटर अजय ओपनिंग पेअर मध्ये पाहायला मिळतोय अजय जोशी। गोलंदाज निखिलला आपण पाहतोय पॉवर प्लेचं बंधन 30 या सर्कल बाहेर आपण जर बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक हे तैनात आहे। निखिल अखोल टप्प्याचा चेंडू होता यावेळेस चांगले टप्पा पाहायला मिळाला आणि याच कारणास्तव बॅटर बीट झाला अजय। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय गोलंदाज निखिलच्या माध्यमातून चांगले क्रिकेट आतापर्यंत या 2 चेंडू मध्ये पाहायला मिळालाय। दुसऱ्या साइडनं नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत बॅटर गौरव जोशी यांना ओपनिंग पेअर दाखल झालाय। यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न कमलची गोलंदाजी करताना आपण पाहतोय हा गोलंदाज दाद द्यावी लागेल कारण की पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या परंतु तदनंतर मी माझे कला कौशल्य सादर करणार हा प्रामाणिक हेतू मात्र पाहायला मिळाला आणि याच कारणास्तव बॅटर बीट होताना 3 चेंडू फेकून झालेत धावा लागल्या धाव फलकावरती 2 पहिल्या षटकातील 4था चेंडू। यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेमध्ये या स्पर्धेमधील पहिला षटकार अजय जोशीच्या बॅट मधून बिग 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 ब्लास्ट 6 धावा। आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत चेंडू आपण पाहतोय एक धाव घेण्याचा एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस नो अँड वेट या 3 शब्दांमध्ये ताळमेळ जमत नाहीये आणि परतावं लागेल फलंदाज बॅक अजय रनआउटच्या माध्यमातून तंबूमध्ये परतला गेलाय। म्हणूनच म्हणतात ना की या 22 याच्या खेळपट्टीवर खेळताना तुमच्याजवळ यस नो अँड वेट हो नाही आणि थांबा हे 3 शब्द असणे फारच आवश्यक आहे आणि याच कारणास्तव आपण पाहतोय चांगली फलंदाजी करून गेला आणि नेहमीच म्हणतात ना अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट चांगलं कार्य हे कधीच वाया जात नसतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं। अजय या ठिकाणी तंबूत दाखल झालाय आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण जर बघितलं तर 9 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये एक षटकार त्याने लगावला संघासाठी चांगलं योगदान दिलं 5 चेंडू मध्ये 9 धावा करून अजय जोशी तंबू मध्ये परतला गेलाय। मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर प्लीज आपण आयोजकांशी संवाद करून घ्यायचा आहे याची दखल घ्या। पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या बंधनातील अंतिम चेंडू निखिल यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट निखिल यू ब्यूटी क्लीन बोल्ड गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चली गई बल्लेबाज विशाल बल था गेंद गिली उड़ के चली गई गॉन। आता नवीन षटक हे सुरू होत आहे। भार्गव तिवाड हा चांगलाच 17-18 स्टेप्सचा रनअप
राईट आर्म ओव्हर द विकेट. खूपच फास्ट बॉलिंग. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. खूपच चांगला हा चेंडू 1 रन साठी. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण जर बघितला तर भार्गव याला आपण पाहतो येताना. चेंडू 1 धाव परिपूर्ण झाली. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट पर पाहायला मिळालाय. ऑन साइडला स्मॅश करण्याचा प्रयत्न फसला होता, परंतु झेल या ठिकाणी धरतीला दान ड्रॉप कॅच. तत्पूर्वी 2 धावा येथे परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. धावा लागल्या 12. या धाव फलकावरती आपण पाहतो 12 रन स्कोर कार्ड वरती. गोलंदाज आपण जर पाहतोय भार्गवला पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. बॅटर आपण पाहताय देवेश, फलंदाजे मार्क वरती देवेश जोशी. पुढील चेंडू यावेळी स्लोवर फ्लाइट डिलिव्हरी पाहायला मिळाले आणि यावेळी फिंगर इज गॉन. नाव अंपायर नाव विकेट्स पतन. बॅटर बॅक टू द डगआउट गॉन. चलो धन्यवाद. आज आपल्या या सुंदर अशा आयोजनामध्ये जळगाव मधील बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री अजितदादा नांदेडकर यांनी उपस्थिती दिलेली आहे. अशा उच्चस्तरीय आयोजनात त्याही उपस्थिती दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. त्यांना 2 मिनिटं उभं राहायला सांगतो. मी आयोजकाचे सर्व रिकीदादा रत्नाकर यांना विनंती करतोय, त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट, एवढं मोठं व्यक्तिमत्व असून ते जळगाव टीम कडनं त्यांचं प्रदर्शन करणार आहेत, त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. अजितजी दादा नांदेडकर, तुमचं खरोखर धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दिलेली आहे. मुलांना म्हणजे तुम्ही स्वतः खेळणार आहात याचा आम्हाला जास्त आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे मी सोमनाथ दादा रत्नाकर यांना विनंती करतोय, यांनी स्टेजच्या समोर यायचंय. आमचे प्रेरणास्थान सोमनाथ दादा रत्नाकर यांना श्री रिकी रत्नाकर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच मी आमचे विजय काका गोपीनाथ रत्नाकर यांना पण विनंती करतोय उभं राहायचंय. यांचाही सत्कार मी रिकीदादा रत्नाकर यांना विनंती करतोय, शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. ही सर्व व्यक्तिमत्व आम्हाला नेहमी प्रेरणा प्रोत्साहन देणारी आहेत. सुरुवात केल्यापासून ते सदैव आमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. कमेंटेड. सर्वांना एक सूचना आहे, जेवणाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. ज्यांना जेवण करून घ्यायचं आहे त्यांनी मागे आपल्या स्टेजच्या मागे जेवणाची व्यवस्था झालेली आहे, ते जेवून घ्यायचं आहे. धन्यवाद. दोन षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि धावा लागल्या धाव फलकावरती. त्यामध्ये 15 रन स्कोर कार्ड वरती. मंडप डेकोरेटर्स आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. गोलंदाज आपण पाहतोय आदित्य पाठक, गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी भार्गवने केली, फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर आपण पाहतो आदित्य पहिला चेंडू
यावेळेस ऑन साइडला इनफिल्डला बीट केलंय चेंडूने आणि चेंडू फाईन लेग कडे एकत्र. हॅलो पाहतोय हॅलो धावा लागले धाव फलकावरती त्या म्हणजे 16 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस खेळण्याचा चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अँड यट्स इट्स टेकन विकेट नंबर 4 डाऊन गॉन. यस डी सर. हॅलो चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. गोलंदाज आदित्य पाठक आतापर्यंत 3 चेंडू फेकले तर 1 धाव त्याने खर्च केलाय. यॉर्कर लेनला प्राधान्य देण्यात आलंय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांचं बोट वर कैलास पागधारे सर दर्शवत आहेत. विकेटचं बटन रन आउटच्या माध्यमातून चौथा गडी तंबूच्या आसराला गॉन. नवीन फलंदाज देवेन. यावेळेस आपण पाहतोय चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये येताना सीमारेषा पलीकडे चौकार आणि या 4 धावेसहित स्कोर कार्ड फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचले 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 5 चेंडू या षटक क्रमांक 3 मधील गोलंदाज ते पाठक आणि या षटकातील चेंडू आपण बघतोय. हॅलो हेलो माइक चेक माइक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक टेस्ट. हॅलो चौथा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज येतोय ध्रुव बर्वे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु पोहोचणार नाहीये. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावांची गती जर आपण चेक केली तर या 2 धावेसही जण पोहोचले ती म्हणजेच
24 धाबा धाव फलकावरती लागला गेल्यात. 23 धाबा. यावेळेस यस पाहिलं निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. वाईट बॉल एक धाब्या ठिकाणी ऍड ऑन केली जाईल आणि 24 धाबा. थोडस करेक्शन झालं होतं. स्कोर कार्ड आपण पाहतोय 24 रन. या षटकातील पुढील चेंडू ध्रुव बर्वे. यावेळेस टप्पा चूक ठेवला गुडलेन स्पॉट वरती आणि यस विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. हॅलो, चला नेक्स्ट मॅच पालघर 11 आणि बाळ गणेश पोखरण दोन संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. पालघर 11 संघाचे कर्णधार आणि बाळ गणेश पोखरण संघाचे कर्णधार. पुढील चेंडू चांगली गोलंदाजी सटीक लेंथ लाईन. यस कॉट बिहाइंड ची अपील आणि पंचांचं सिग्नल. यस इट इज अ विकेट. एका मागोमाग विकेट जाताना आपण पाहतोय. क्वालिटी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. नाणेफेकीचा कौल प्रथमतः आपण जर बघितलं तर जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला श्री स्वामी समर्थ नगावे या संघाने आणि आतापर्यंत सक्सेसफुल होताना आपण पाहतोय. चांगलं डिसिजन मेकिंग ऍज अ कॅप्टनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. कारण की भारतामध्ये आपण जास्तीत जास्त खेळपट्टी बघतोय चेसिंग करताना अनुकूल असतात आणि जेव्हा जेव्हा कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकतात तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा नेहमीच त्यांचा असतो आणि तेच केलं नगावे संघाच्या कर्णधाराने. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिले षटक निखिलने हाताळला, त्यानंतर भार्गव, आदित्य आणि आता चौथं षटक ध्रुव बर्वे. चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले त्या षटकातील ते म्हणजे 4. पाचवा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फास्ट अँड फ्युरियस बॉल. यष्टी रक्षकाला बीट केलंय चेंडूने आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 रन. चला पालघर 11 संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. पालघर 11 संघाचे कर्णधार आपण प्लीज त्वरितच द्यायचं आहे. अंतिम चेंडू षटकातील आपण पाहतोय आणि पहिल्या इनिंग मधील यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जमा होताना आपण पाहतोय. ब्रह्मरुंद वाकळण या संघाच्या अकाउंट मध्ये धावा लागल्या 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू चांगली गोलंदाजी. यस विकेटचं पतन पुन्हा एकदा. इनिंग ब्रेक होते आणि धावा लागल्या धाव फलकावरती 29 आणि 30 धावेचं हे टार्गेट समोर. चला पालघर 11 आणि बाल गणेश पोखरण अशा दोन संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे या. हॅलो, आदरणीय सुमितजी रत्नाकर सरांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका साइडनं डॉक्टर नैनेश जोशी सर, दुसऱ्या साइडनं निखिल जोशी सर, पालघर 11 संघाचे कॅप्टन सुमित रत्नाकर सरांच्या माध्यमातून आपण पाहतो नाणेफेकीचा कौल. हेड इज कॉल
आणि टेल येताना आपण पाहतोय पालघर 11 संघ नाणेफेकीचा गोल जिंकतो. धन्यवाद सुमित रत्नाकर सर, आपण आसनस्थ व्हायचंय. निखिल जोशी आपण या. नाणेफेकीचा गोल जिंकलाय, प्रथम काय निर्णय असेल? प्रथम फिल्डिंग घेतोय आम्ही. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरचा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच आहे बाल गणेश पोखरण. 4 षटकांमध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आताची परिस्थिती बघता 4 ओव्हर मध्ये आम्ही 30 ते 32 रनच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. त्या उद्दिष्टानेच आम्ही ग्राउंड मध्ये उतरू. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे 2 ट्रम्पकार्ड गोलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? माझ्याकडे 2 ट्रम्प गोलंदाज म्हणजे एक चिराग तुरवटकर म्हणून आहे आणि एक श्रीकांत आपटीकर म्हणून आहे. नक्कीच. आणि या मैदानावरती खेळताना कसं वाटतंय? एक सुंदर असं मैदान आहे बेटेगावचं श्री छत्रपती संभाजीराजे मैदान. कसं वाटतं एकंदरीत खेळताना? खूपच जबरदस्त सोय केलेली आहे. एक उत्तम ग्राउंडची काय म्हणतात त्याला, काय मेहनत घेतली ते ह्याच्यातून मला दिसतंय. आणि खरोखरच मी धन्यवाद सांगतो या रत्नाकर सरांच्या सगळ्या टीमला आणि त्यांच्या आहे ना, खूप सुंदर आयोजन आणि बघूनच मला खूप जबरदस्त वाटतं, एकदम जबरदस्त. नक्की. शेवटचा आणि अंतिम प्रश्न, वर्ल्ड क्लास क्रिकेट मधील असलं कुठले क्रिकेटपटू आहेत त्यांना तुम्ही लहानपासून फॉलो करता? लहानपणापासून म्हणाल तर आपलं एकच सचिन तेंडुलकर, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. मी फॉलो करतोय. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच निखिल जोशी सर, जॉईन झाल्याबद्दल. पालघर 11 संघाचे कॅप्टन. दुसऱ्या साईडला आपण वळणार आहोत डॉक्टर नैनिक जोशी सर. सर, नाणेफेकीचा गोल जिंकला असता तर पहिला निर्णय काय असता? बॅटिंगच असते. मनासारखं झालंय, प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर काय असेल? 40 ते 45. नक्कीच. 40 ते 45 प्लस करायचा मनसुबा आहे. त्याकरता 2 ते 3 ट्रम्पकार्ड फलंदाज कोण आहेत? ओपनर आहेत सागर जोशी, मयुरेश जोशी, सिद्धेश जोशी आणि यश जोशी. नक्कीच. ऍज अ कॅप्टन तुम्ही लीड करताय संघाला, परंतु मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुमचा फेवरेट कॅप्टन कोण आहे? MS धोनी. क्या बात आहे. मास्टर ब्लास्टर आपण पाहतो MS धोनी सर्वात जास्त आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीग मध्ये जो फायनल मध्ये पोहोचलाय. आणि सर एकंदरीत कसं वाटतंय? पूर्ण ग्रीनरी आहे, हिरवगार मैदान असं आहे, एकंदरीत खेळताना काय वाटतंय? चांगलं वाटतं. आम्ही फार मेहनत घेतली 3 दिवसापासून, त्याचा हा परिणाम आज बघतोय. त्याचा हा परिणाम आहे आज. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. हे होते डॉक्टर नैनिक जोशी सर. खूप अथांग मेहनत घेतली आणि आपण पाहतोय ही स्पर्धा साकार करतायत. तर कॉमेंट्री स्टुडिओ मधून डिसिजन असं आहे, पालघर 11 या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. धन्यवाद. हॅलो. सर्व संघांसाठी सूचना आहे, एक इनिंग ही 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाली पाहिजे. पंच आपण देखील दखल घ्या, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. जे कर्णधार आहेत त्यांनी नोंद घ्या. इनिंग ही 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाली पाहिजे. एका ओव्हर करता तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे, याची नोंद घ्या. होळी मॅचच्या दिशेने टार्गेट जर आपण बघितलं तर 30 धावेचं हे टार्गेट ठेवण्यात आलंय. ते म्हणजेच प्रथम फलंदाजी ब्रह्मरुंद वाकलन संघाने केली आणि तदनंतर आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ नगावे हा संघ. पहिला चेंडू एवढे सुंदर रीतीने ऑफ साइडला डीप बॅकवर्ड पॉइंटला 1 बाउन्स 4 रन. दोन ओपनिंग पेअर बॅटर आपण पाहतोय नगावे संघाच्या माध्यमातून. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विराट जोशी यांना. दुसऱ्या साईडनं आपण पाहतोय अक्षय पाटील. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस एक धाव परिपूर्ण आपण पाहतोय डीप फॉरवर्ड लेग कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस 2 धावा येथे परिपूर्ण होताना आपण पाहतोय. धावांची गती जर आपण चेक केली 2 चेंडू मागे तर 6 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू मागे करताना आपण पाहतोय विराज. तर गोलंदाज आपण पाहतोय
देवेन गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस एक धाव परिपूर्ण पाहायला मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 7 रन स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत 3 चेंडू मागे सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ नगाविया संघ जी फलंदाजी आक्रमकता विराज जोशी आणि अक्षय पाटील यांना आपण पाहतोय. ओपनिंग पेअर दाखल झालाय. प्रथमतःच फलंदाजी मार्क वरती येताना अक्षय पाटील, तर गोलंदाज आपण पाहतोय देवेन कुलकर्णी. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला चांगल्या अनुषंगाने स्ट्रोक आपण पाहतोय. पंचांचं सिग्नलचं वेट या ठिकाणी केलं जाईल. यस या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. इट इज अ 4 रन चौकार येतोय. धावांची गती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 11 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. टप्पा जो ठेवला पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं श्री स्वामी समर्थ नगाव्या संघ बिनबाद 11. बॅटर आपण पाहतायत विराज जोशी याच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार आलाय. धावांची गती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 रन 15 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये. डीप कव्हर बाउंड्री लाईन पार. बॅक टू बॅक चौकार. धावांची गती जाऊन पोहोचलाय 19 रन 19 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चांगले बॅटिंग परफॉर्मन्स आतापर्यंत पाहायला मिळालाय. बॅटर विराज जोशी डगआउट मधून पूर्णपणे सेट होऊन आलाय आणि आक्रमक पवित्रा या ठिकाणी दर्शवला गेलाय. बी पॉझिटिव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि ज्या अनुषंगाने म्हणतात ना की तुमचा रक्तगट हा बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमचा माइंड सेट नेहमी बी पॉझिटिव्ह असणे फारच आवश्यक आहे. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. बॅटर विराज जोशी इज ऑन फायर. धावांची गती 19 रन. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा स्ट्रोक चेंडू हवेत. आणि यावेळेस आपण पाहतो यस विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फर्स्ट विकेट डाऊन. विराज जोशी बॅक टू दी डगआउट गॉन.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. 8 धावा लागल्यात. 19. येणारे चेंडू 12 आणि 11 धावेचे टार्गेट समोर. चांगली गोलंदाजी 2 चौकारानंतर पाहायला मिळाली. गोलंदाज आपण बघितला विशालच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येताना आपण पाहतोय चिन्मय घाणेकर. कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. फलंदाज आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधून या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. 6 रन. 25 ऑन बोर्ड. येथून फक्त आणि फक्त 5 धावेचं टार्गेट समोर पाहायला मिळेल. चांगल्या रीतीचा माइंड सेट आपण आतापर्यंत बघितलाय. अग्रेसिव्ह भूमिका पाहायला मिळालाय. फलंदाज अक्षय पाटीलच्या माध्यमातून हेच आपण पाहिलं होतं. विराट जोशीने जी स्टार्ट मिळवून दिली आणि तोच फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू करताना पाहायला मिळालाय हा फलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर 25 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चिन्मय एक्स्ट्रा ऑर्डिनरी. या ठिकाणी काहीतरी नवीन करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील. धावा फार कमी आहेत. पुन्हा शपल ओढ घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला अक्षयचा, परंतु यावेळेस चेंडू थोडासा स्लो झाला. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि याच कारणास्तव हा चेंडू निर्धाव मध्ये कन्वर्ट झालाय. डॉट बॉल आपण पाहतोय. येणारे चेंडू आहेत 10 आणि 5 धावेचं टार्गेट समोर. एक सोपं टार्गेट आपण पाहतोय. जनुसंघाने आतापर्यंत श्री स्वामी समर्थ नगावे संघ वेळेस पुन्हा एकदा प्लेड अँड मिस. 2 लगातार चेंडू डॉट या ठिकाणी होताना आपण पाहतोय. वेळेस पुढील चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज चिन्मय घाणेकर. वेळेस हा चेंडू यस ट्राम लाईनच्या भरपूर बाहेर चेंडू आहे आणि या ठिकाणी पंच सिग्नल देत आहेत व्हाईट बॉलचा. एकदा या ठिकाणी ऍड ऑन केली जाते. धाव फलकावरती 26 धावा येथून पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तर नाही. सेफ झोन मध्ये चेंडू डिलिव्हर झाला. तत्पूर्वी दुसरी धाव देखील परिपूर्ण अर्जित करताना धाव फलकावरती 28 धावा लागल्या गेल्या. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. ग्रुप बी मधील पहिला सामना असेल पालघर 11 आणि बाल गणेश पोखरण. एका साईडनं निखिल जोशी यांना आपण पाहतोय पालघर 11 संघाला लीड करताना. दुसऱ्या साईडनं आपण पाहणार आहोत बाल गणेश पोखरण संघाला लीड करताना डॉक्टर नैनेश जोशी सरांना. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. जास्तीत जास्त आतापर्यंत अक्षय पाटीलचा जर आपण बॅटिंग वॅगन व्हील चेक केला तर 90% ऑन साइड अर्थात लेग साइड अँड ओनली 10% ऑन ऑफ साइड. अशा अनुषंगाने आपण पाहतोय बॅटिंग वॅगन व्हील बॅटर अक्षय पाटील. फुल टॉस चेंडू आणि यावेळेस विनिंग स्ट्रोक अक्षय पाटील. सामना फिनिश करताना आपण पाहतोय आणि पहिला सामना जिंकला गेलाय श्री स्वामी समर्थ नगावे संघाने. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन.